तर चंद्र मोहिमेचा वैश्विक इतिहास काय आहे ते पाहूयात आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर चंद्रमोहिमांचा वैश्विक इतिहास नेमका काय आहे? आतापर्यंत 12 देशांनी चंद्रावरती स्वारी केले, मात्र कोणाला नेमकं यश आलंय, कोणाला अपयश आलंय। 12 देशांकडून 146 वेळा चांद्रमोहिमा राबवण्यात आल्या। अमेरिकेकडून सर्वाधिक 59 वेळा चांद्रमोहिमा राबवण्यात आलेल्या आहेत। भारताचा अत्यंत महत्त्वाचा असा हा भारतासाठी दिवस असणार आहे, कारण चांद्रयान-3 हे चंद्रावरती आज लँड होणार आहे। अवघे काही तासच यासाठी शिल्लक राहिले आहे की हे मिशन जर सक्सेस झालं तर अंतराळ जगात भारत महाशक्ती म्हणून उदयास येणार आहे। मागच्या 41 दिवसांपासून हा प्रवास सुरू आहे, अत्यंत महत्त्वाचा आणि भारतासाठी अभिमानाचा आजचा हा असा दिवस असणार आहे। अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये जो की कठीण टप्पा मानला जातो, पोषक वातावरण असल्यास आज यशस्वीरित्या चांद्रयान-3 ला चंद्रावरती लँडिंग करण्यात येईल, अन्यथा त्यासाठी प्लॅन बी देखील इस्रोच्या वतीनं तयार करण्यात आल्याची देखील माहिती मिळत आहे। एकंदरीत 27 ऑगस्टला लँडिंग करण्याचा एक पर्याय देखील ठेवण्यात आल्याची माहिती समोर मिळते। मात्र आता जी अपडेट इथे हाती त्याप्रमाणे आजच संध्याकाळी 6:04 चांद्रयान-3चं लँडिंग चंद्रावरती होणार आहे। तर अगदी काही तास या सर्व प्रक्रियेसाठी शिल्लक राहिले आहे। हे मिशन सक्सेस झाल्यावर भारताचं नाव जगात उंचावणार आहे। भारताच्या मून मिशनला यशस्वी होण्यासाठी काही तासच राहिले आहे आणि त्यानंतर चंद्रावर भारताचा तिरंगा फडकणार आहे। याआधीही अनेक देशांनी, जगभरातल्या देशांनी यासाठी प्रयत्न केलेत। रशियाने देखील मागेच या संदर्भात प्रयत्न केला होता। मात्र विशेष म्हणजे भारताचं या चांद्रयान-3च्या मोहिमेचं वैशिष्ट्य म्हणजे हे जे लँडिंग होणार आहे ते दक्षिण ध्रुवावरती होत आहे, त्यामुळे दक्षिण ध्रुवावरती लँडिंग करणारा भारत हा पहिलाच देश असणार आहे। चांद्र मोहिमाचा वैश्विक इतिहास आहे। आतापर्यंत 12 देशाची चंद्रावर स्वारी करण्यात आली। 12 देशांकडून 146 वेळा चांद्र मोहिमा अमेरिकेकडून, यामध्ये अमेरिकेकडून सर्वाधिक 59 वेळी चांद्र मोहिमेचा प्रयत्न करण्यात आला। तर अमेरिकेच्या या 59 पैकी 39 मोहिमा आतापर्यंत यशस्वी झाल्या आहेत। रशियाच्या 58 मोहिमांपैकी 18 मोहीम यशस्वी झालेल्या आहेत। तर चीनच्या 8 पैकी 4 मोहिमा यशस्वी झाल्या आहेत। यामध्ये जपानच्या 6 पैकी 3 चांद्र मोहिमा यशस्वी झालेल्या आहेत आणि भारताच्या आतापर्यंत 3 चंद्र मोहिमा ह्या यशस्वी झाल्या आहेत। माफ करा, भारताच्या आतापर्यंत 3 पैकी 1च चंद्र मोहीम यशस्वी झाली आहे। तर याच संदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत मिलिंद काळे हे जोडलेले आहेत, खगोल मंडल कार्यकर्ता आहेत। मिलिंदजी, न्यूज स्टेट महाराष्ट्रमध्ये आपलं खूप खूप स्वागत। अत्यंत महत्त्वाचा आणि भारतासाठी अभिमानाचा असणारा आजचा दिवस आहे। चांद्रयान-3 हे संध्याकाळी आज त्याचं लँडिंग होणार आहे। याबद्दल आपण नेमकं काय सांगाल? अत्यंत महत्त्वाचा हा टप्पा आहे, मात्र यामध्ये नेमकं किती कठीण असतात आणि किती कठीण हा शेवटचा टप्पा असणार आहे? चांद्र मोहिमेमध्ये आपण पहिली जी चांद्र मोहीम आपली होती ती यशस्वी झाली होती आणि तिने सगळी त्याची जी उद्दिष्ट आहेत ती पूर्ण केली होती। चांद्र मोहीम 2च्या बाबतीमध्ये आपण असं पाहिलं की चांद्र मोहीम 2चा ऑर्बिटर आजही कार्यरत आहे आणि फक्त त्याचा लँडर जो आहे तो आपण चंद्रपृष्ठावरती उतरण्यामध्ये अयशस्वी ठरलो। पण तरी सुद्धा आज तो ऑर्बिटर जो आहे, आपण आता चांद्र मोहीम 3 जी पाठवतो आहे, तो चांद्र मोहीम 2चा जो ऑर्बिटर आहे तो चांद्र मोहीम 3च्या लँडरशी संपर्क साधू शकतो। आणि त्याचबरोबर चांद्र मोहिमेमधल्या दुसऱ्या चांद्र मोहिमेमधल्या ऑर्बिटरने जे आपल्याला काम आहे ते चोख केलेलं आहे आणि त्याच्यापासून मिळणारे जे निष्कर्ष आहेत तेही आपल्यासाठी उपयोगी आहेत। त्याच्यामुळे आपण यामधल्या अपयशाबद्दल वारंवार चर्चा न करता आपल्याला त्यातनं काय मिळालंय याची चर्चा केली तर आपल्या सर्व भारतीय जनमानसाला हे कळेल की आपण कोणत्या उद्दिष्टांसाठी हे लँडर म्हणजे अशा प्रकारच्या मोहिमा हातात घेत असतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला किती टक्के यश मिळतं, जेणेकरून आपल्याला हे लक्षात येईल की अवकाशामधली जी आव्हानं आहेत ती हळूहळू त्याच्यावरच्या त्या अडचणींवरती मात करत आपलं भारतीय जे अंतराळ संशोधन संस्था इस्रो आहे ती कशी हळूहळू पुढे जाते आहे। आता चांद्र मोहीम 3 साठी तुम्ही म्हणालात ते एकदम बरोबर आहे की आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे। त्याचं कारण असं की आपल्या तंत्रज्ञानाचा जो एक प्रकारची जी चाचणी आहे ती आज संध्याकाळी होणार आहे। आपल्या आता नवीन जो लँडर आपण चांद्रपृष्ठावरती पाठवतोय
हा त्याच्या प्रॉपल्शन मॉड्यूलने काही दिवसांपूर्वी चंद्राच्या कक्षेमध्ये स्थिर केला होता आणि आता त्याचं चंद्रपृष्ठापासून जे अंतर आहे ते हळूहळू कमी होत जाईल आणि तो अतिशय अलगदपणे त्या चंद्रपृष्ठावरती उतरेल आणि त्यामधनं प्रज्ञान रोवर जो आहे तो बाहेर पडेल. ही जी करामत आहे ही आज संध्याकाळी होणार आहे. याच्यामध्ये चंद्रपृष्ठावर होणारी कदाचित जी काही धुळीची एक प्रकारची वादळ म्हणतो आपण किंवा डस्ट स्टॉर्म्स त्याला म्हणतात ते लोक, अशा प्रकारची जी जर का काही अडचण आली तर कदाचित हे लँडिंग पुढे जाईल, पण याची शक्यता आता कमी वाटते. आज हे लँडिंग आज संध्याकाळी 5:45च्या सुमाराला सुरू होणार आहे. हे जे लँडिंग हे यशस्वी व्हावं यासाठी आधीच्या लँडिंग मध्ये ज्या चुका झालेल्या होत्या किंवा ज्या गोष्टी आपल्याकडनं राहून गेलेल्या होत्या त्यांचा संपूर्णपणे सांगोपांग विचार केला गेलेला आहे आणि विशिष्ट प्रकारची तंत्रज्ञान विकसित केलं गेलेलं आहे जेणेकरून आपल्याला या लँडरचं यशस्वी लँडिंग चंद्रपृष्ठावर होईल याची आता बऱ्यापैकी खात्री वाटते. आणि त्यामुळे आता जे नवीन तंत्रज्ञान आपण वापरतोय त्याचा विचार करता आजचं लँडिंग हे यशस्वी होईल यामध्ये मला शंका वाटत नाही. आणि इस्रोचं हे जर का आजचं लँडिंग म्हणजे यशस्वी झाल्यानंतर पुढचे 14 दिवस आपल्याला प्रज्ञान रोवर जी माहिती देणार आहे ती आणखी त्यामधनं महत्वाची आहे, कारण तो चंद्राच्या मातीमधली वेगवेगळी मूलद्रव्य, चंद्राचं जे अतिशय विरळ असं वातावरण आहे त्याचा अभ्यास आणि त्याचबरोबर चंद्राच्या एकंदर परिसरामध्ये जे वैज्ञानिक त्याच्यावरती उपकरणं बसवलेली आहेत त्यामधनं आपल्याला जी माहिती मिळणार आहे ते जास्त महत्वाचं आहे आता हे वाटतंय मला. आणि एकंदरच आपण तिन्ही चंद्र मोहिमांचा एकदा साकल्याने विचार करायला हवा की आपल्याला यातनं काय काय फायदे मिळाले, कोणती माहिती मिळाली. माझ्या मते आपण प्रत्येक पाऊल हे पुढच्या दिशेने टाकतोय. निश्चित आजही आपण सफल आहोत. निश्चित मिलिंद सर, हे चंद्रयान 3 जे मिशन आहे ते यशस्वी व्हावं यासाठी संपूर्ण देशच प्रार्थना करतोय. मात्र माझा एक प्रश्न असा आहे की चांद्रयान 3 याची गती अगदी कासवासारखी आहे, या मागचं नेमकं कारण काय? याची खरी कारण 2 आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आपण इंधनाची बचत करून या चांद्र मोहीम पार पाडण्याचा प्रयत्न करतोय. आता यामध्ये जसं आपण आता रशियाचं उदाहरण पाहिलं की ल्युनार 25 जे आहे ते अक्षरशः काही दिवसांमध्ये चंद्राच्या कक्षेमध्ये स्थिर झालेलं होतं. ही पद्धतही आपल्याला वापरता आली असती, पण त्याच्यामध्ये इंधनाचा आपल्याला बऱ्यापैकी म्हणजे वापर करावा लागला असता आणि आपलं जे प्रक्षेपक जो होता मुख्य, या प्रक्षेपकाच्या काही मर्यादा होत्या त्यामुळे आपल्याला हे करता आलं नाही. भविष्यामध्ये आपल्याला जे अपेक्षित आहेत की झटपट चांद्र मोहीम झाली पाहिजे. आता जवळजवळ 1.5 महिना ही चंद्र मोहीम सुरू आहे, तर आपल्याला असं वाटत असेल की झटपट व्हावे, तर भविष्यामध्ये मला वाटतं इस्रो ही पण आपली अपेक्षा पूर्ण करेल आणि अतिशय ताकदवान असे प्रक्षेपक आणि जास्त पेलोड म्हणजे जास्त वजनाची उपकरणं वाहून नेणारे प्रक्षेपक आपला इस्रो जो आहे तो विकसित करेल आणि त्यानंतर आपल्याला अतिशय कमी वेळामध्ये सुद्धा चंद्र मोहिमा यशस्वी होताना दिसते. नक्कीच मिलिंदजी, चंद्राचा मुळामध्ये भारताची जी आजची मोहीम आहे अत्यंत महत्त्वाची. याआधीही काही देशांनी खरं तर यशस्वीरित्या लँडिंग केलेलं आहे, मात्र भारत हे पहिला असा देश असणार आहे जे दक्षिण ध्रुवावरती लँडिंग करणार आहे. या दक्षिण ध्रुवाचं एवढं महत्त्व काय आणि एवढं कठीण इतर देशांना तिथपर्यंत पोहोचण्यासाठी नेमकं कठीण का झालं? मुळामध्ये जेवढे लँडर्स आतापर्यंत अयशस्वी झालेले आहेत त्यांचं अयशस्वी होण्याची कारणं वेगवेगळी आहेत आणि तरी सुद्धा तो प्रयत्न जेव्हा अयशस्वी होतो तेव्हा आपल्याला एकच मनामध्ये विचार यायला हवा की मानव जातीचा हा प्रयत्न अयशस्वी झाला. एखाद्या देशाचं म्हणजे ते चीनचं असो किंवा इस्रायलचं असो किंवा जपानचं असो, हे कोणाचाही लँडर जेव्हा अयशस्वी होतो किंवा आता रशियाचा होतो त्यावेळेला मानव जातीला मिळणारी एक जी माहिती आहे ती मिळत नाही आणि त्याला आणखी काळ जावा लागतो. कधी कधी तो काळ काही दशकांचा पण असू शकतो. तर जेवढी माहिती लवकर आपल्याला या चांद्र मोहिमांमध्ये मिळेल तेवढ्या आपल्याला मानव जातीच्या प्रगतीला ते उपकारक आहे. हा पहिला मुद्दा झाला. आता या यशस्वी मोहिमा ज्या आहेत, विशेषतः दक्षिण ध्रुवावरती अजून कुठलाही लँडर चंद्राच्या उतरलेला नाहीये, तर दक्षिण गोलार्धामधल्या हा जो परिसर आहे हा अनएक्सप्लोर्ड असल्यामुळे, याच्यावरती अजून कुठल्याही प्रकारचं संशोधन झालं नसल्यामुळे या ठिकाणी
उत्तर गोलार्धामध्ये जे आपल्याला निष्कर्ष मिळालेले आहेत त्याच्यापेक्षा कोणते वेगळे निष्कर्ष मिळतात का, हे खरं कुतूहल आहे. त्याच्यामुळे मगाशी मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे की प्रज्ञान रोव्हर बाहेर पडून पुढचे 14 दिवस जे काम करणार आहे ते अतिशय मोलाचं असणार आहे. आणि त्यामुळे दक्षिण ध्रुवावरती आजपर्यंत कुठलंही लँडर त्या परिसरामध्ये न उतरल्यामुळे त्याला महत्व वैज्ञानिक दृष्ट्या प्राप्त झालेलं आहे. अर्थातच असं आपल्याला म्हणता येणार नाही की आधी ज्या देशांनी चंद्राच्या इतर भागामध्ये म्हणजे मुख्यतः सोव्हिएत युनियन आणि अमेरिका यांनी चंद्राच्या उत्तर भागामध्ये किंवा इतर भागांमध्ये उतरवलेले जे लँडर आहेत त्यांनी कमी महत्वाचं काम केलंय असं कुठल्याही प्रकारे गैरसमज नसावा. यांनी मिळवलेली माहिती आहे ह्याच्या पुढची पायरी आता आपण घेतो आहोत. आणि वैज्ञानिकांच्या कम्युनिटीमध्ये असा एक भाग असतो की आपण एक पायरी जर का वर गेलो तर खालतून येणाऱ्या माणसाला हात देतो आपण, जसा डोंगर चढतो त्याप्रमाणे तो आपलं एक पाऊल पुढे जातो आणि परत आपल्याला एक पाऊल आणखी पुढे जायला मदत होते. तर अशा प्रकारची ही प्रक्रिया आहे. तर आपल्या सर्व मानवजातीसाठी आज प्रगतीचा आणखी एक मार्ग खुला होईल असं मला वाटतं. नक्कीच मिलिंदजी, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज स्टेट महाराष्ट्राशी संवाद साधलात त्याबद्दल.